हॅलो टाटा स्काय. आज काय बरं नवीन, आज आपण नवीन असं बघणार आहोत. तुम्हाला चांगल्याच प्रकारे माहिती आहे, मी टाटा मोटर्स म्हणजे सान्या मोटर्स येथे जॉबला आहे. सान्या मोटर्समध्ये एका छताखाली आपल्या कोणकोणत्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत, म्हणजेच त्या सुविधेचा आज आपण जवळून ऑब्झर्वेशन करणार. म्हणजे कस्टमर गाडी घेण्यासाठी आल्याच्यानंतर त्याला कोणत्या गोष्टीची गरज पडते ते आपण इथून जवळच बघणार. आज आपण सान्या मोटर्स म्हणजे माझं दुसरं माहेर, या आपण सान्या मोटरचे होम टूर करू. चलो. हॅलो. फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा कस्टमर गाडी बघायला येतो, गाडी बघायला आल्याच्या नंतरचा प्रश्न असतो कस्टमरला, सगळे मॉडेल्स आम्हाला इथे बघायला भेटतील का, सर्व कलर्स आम्हाला इथे बघायला भेटतील का. तुम्ही बघू शकता इथे पूर्ण साईडला जर बघायला गेले तर आपल्या इथे पूर्ण टियागोपासून तर सफारीपर्यंत पूर्ण मॉडेल्स अवेलेबल असतात. आपण मॉडेलही बघू शकता, तो कलर्स ऑप्शनही बघू शकता. यामध्ये रिसेप्शन डिपार्टमेंट आपल्याला कस्टमरला त्याची रिक्वायरमेंट विचारली, त्यांना कोणतं मॉडेल हवं आहे, कोणतं नाही, त्याप्रकारे आपण नंतर CAला बोलू म्हणजे सेल्स एक्झिक्युटिव्ह, कस्टमर ॲडवायझरला बोलू. कस्टमर ॲडवायझर कस्टमरची मीटिंग करून त्यामध्ये गाडी सिलेक्शन करण्यासाठी मदत करतो. बघा इथे मॉडेल व गाडी सिलेक्ट झाल्याच्या नंतर फर्स्ट स्टेप येते कस्टमरला गाडी घेण्यासाठी करायचा आहे फायनान्ससाठी आपल्याकडे टोटल 35 बँक टॅब आहेत. आपण सगळ्या बँकमधून आपण लोन करू शकतो. त्यामध्ये गाडी जर एक्सचेंजला असेल तर कस्टमरची आपण एक्सचेंजची गाडी घेऊन आपण तिची योग्य ती व्हॅल्यूची अमाऊंट देतो. त्यामध्ये RTO, इन्शुरन्स, फास्टॅग, परत सगळ्या ज्या प्रोसिजर आहे आपण इथूनच करतो. हे जे आहे आपलं बॅक ऑफिसमध्ये पूर्ण प्रोसिजर व्यवस्थित चालत असते. बॅक ऑफिस झाल्याच्या नंतर कस्टमरची बुक झाल्याच्या नंतर डिलिव्हरीसाठी आपण गाडी गोडाऊनवरून सर्व्हिस सेंटरला मागवतो. सर्व्हिस सेंटरला गाडी आल्याच्या नंतर गाडीचा प्रॉपर आपण PDI करून घेतो. गाडी सर्व्हिस सेंटरमध्ये PDI होते. PDI झाल्याच्या नंतर आपण वॉशिंग सेंटरला गाडी लावतो. वॉशिंग गाडी प्रॉपर होते. गाडी वॉशिंग झाल्याच्या नंतर कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार, कस्टमरच्या इच्छेनुसार जर कस्टमरला जर गाडीला कोटिंग करायचं असेल, टेफ्लॉन कोटिंग असेल किंवा सिरॅमिक कोटिंग असेल, ते कोटिंग डिपार्टमेंट आहे. या ठिकाणी आपल्याला कोटिंग पण केले जाते. कोटिंगच्या नंतर जर कस्टमर गाडीमध्ये जर काही इश्यू असेल तर आपण त्या सर्व्हिस सेंटरमध्ये सॉल्व्ह करतो. म्हणजे इनबिल्ट जर बघायला गेलं तर सर्व्हिस सेंटरमध्ये आपल्याला वॉशिंग प्लस कोटिंग प्लस सर्व्हिस सेंटर या तिन्ही गोष्टीची सुखसुविधा आपल्याला एका छताखाली मिळणार आहे. नाही झाली आहे, गाडीचं फायनान्सही झाले, एक्सचेंजची गाडी असेल तर एक्सचेंजची गाडी आपली एक्सचेंजसुद्धा झाली. त्यानंतर गाडी वॉशिंग झाली आहे, कोटिंग झाली आहे, गाडीचा काही प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्वही झाला आहे. त्यानंतर सगळ्यात मेन पार्ट येतो तो शेवटचा, तो